या तारखेआधी पेरणी करू नका. शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा मोठा इशारा. पावसाळ्यासंदर्भात अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. कारण अखेर हवामान विभागाचा मान्सूनचा शेवटचा अंदाज अखेर जाहीर झाला. नेमकं खरा पाऊस कधीपासून सुरू होतोय आणि कोणत्या तारखेला पेरण्या करायच्या याची तारीख आज जाहीर झालेली आहे. जर या तारखेआधी पेरणी केली तर तुमचे बियाणे आणि पैसे वाया जाणार. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने एक अत्यंत तातडीचा आणि अर्जंट इशारा जारी केलाय. जर तुम्ही घाईगडबडीत पेरणी कराल तर तुमचं सगळं आर्थिक गणित कोलमंडून जाईल आणि सगळं काही वाया जाईल. 2 दिवसापूर्वी सगळीकडे एक चर्चा होती की मान्सून वेगानं पुढे सरकतोय, मान्सून लवकर दाखल होतोय. पण शेतकरी मित्रांनो, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज थेट पेरणीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी कधी करायची ही तारीख शोधत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. सध्या अनेक भागात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. अवकाळी किंवा मान्सून पूर्ण पावसाला मान्सूनचा पाऊस समजून जर तुम्ही पेरणी केली तर तुमच्यावर दुबार पेरणीचं संकट कोसळू शकतं. मागच्याही वर्षी मेच्या एंडिंगला अनेक जो अवकाळी पाऊस झाला, काही शेतकऱ्यांनी पेरणी केली पण नंतर जूनमध्ये पाऊस लांबला आणि त्यांना 2दा पेरणी करावी लागली. आणि म्हणूनच यावेळेस सरकारच्या माध्यमातून एक तारीख जाहीर करण्यात आली. मग खरंच पावसाळा खरा कोणत्या तारखेपासून सुरू होतोय, एल निनोचं संकट कशा पद्धतीनं राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, सगळी सविस्तर माहिती आता आलेली आहे. पहा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार, मान्सून नेमकं कधी दाखल होणार, खरी पेरणी कधी करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. पहा, 100% खात्रीशीर अपडेट आता आलेली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी केव्हा करायची, तुमच्या जिल्ह्यात कधीपासून पाऊस खरा सुरू होणार ही तारीख जाणून घ्यायची असेल तर एकही क्षण या व्हिडिओचा स्किप करू नका. तर पहा, घाई गडबडीत घेतलेला निर्णय तुमचं हजारो रुपयांचं बियाणं वाया घालू शकतं. त्यामुळे नेमकं मान्सूनची दिशा काय, हवामान विभागाचा अंतर्गत अहवाल काय सांगतो, हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, सध्या महाराष्ट्रातील हवामानामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळतोय. सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये दररोज नवीन अंदाज येतात आणि सामान्य शेतकऱ्यांमध्ये मोठ्या शंकेचं वातावरण निर्माण झाले. थोडं जरी आभाळ आलं की काही लोक अंदाज सांगायला सुरुवात करतात आणि आभाळ गेलं की यंदा दुष्काळ पडणार अशा बातम्या पसरून शेतकऱ्यांना घाबरवतात. पण वास्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, मागील काही क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जर वातावरणाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला जावं लागेल अरबी समुद्राच्या परिस्थितीकडे. तर अरबी समुद्रात नेमकं काय सुरू आहे, अरबी समुद्रामधून काय वातावरण बदलतंय, त्यानेच तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येणार हे तुम्हाला समजणार. पहा, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प महाराष्ट्राच्या दिशेनं खेचले जात आहे, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सांगली, त्याचबरोबर सोलापूर, परभणी आणि जालना, विशेषतः दक्षिण भागामध्ये, मग त्यामध्ये अहिल्यानगर, त्यानंतर पुण्याचा भाग, त्यानंतर सातारा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी गेल्या 2 दिवसात कोसळत आहे. पण पहा, हा जो पाऊस आहे तो अत्यंत असमान स्वरूपाचा आहे. काही गावामध्ये खूप जास्त पाऊस पडतोय पण शेजारच्या गावात पावसाचा थेंब पाहायला मिळत नाही. दुसरीकडे जर बघायला गेलं तर विदर्भामध्ये नागपूर, अकोला, त्याचबरोबर अमरावती, त्याचबरोबर चंद्रपूर, ते हिंगोली, वाशिम आणि खान्देशच्या भागात उन्हाचा पारा 40°C पार केला गेलाय. या भागात अद्यापही पाऊस न झाल्यामुळे तिथे उष्णतेची तीव्र लाट आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये अशी भीती निर्माण झाली की आपण दुष्काळी पट्ट्यात मोडतोय की काय. पण लक्षात घ्या, तुम्ही अजूनही बाजारातून खतं बियाणे खरेदी केले नसतील तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण की हवामानाचे बदल जे असतात ते दरवर्षी होत असतात. पहा, विदर्भात 40° पार झाले. पश्चिम महाराष्ट्रात पडणारा पाऊस मग हा खरंच मान्सूनचा आहे का, की मान्सून पूर्ण वळवाचा पाऊस आहे? आता ही फरक तुम्हाला ओळखून घेणं गरजेचं आहे. हा जर फरक लक्षात घेतला नाही तर तुम्ही गडबडीमध्ये पेरणी कराल आणि तुमचे सगळे पैसे धोक्यात येतील. त्यामुळे मुख्य मुद्दा समजून घ्या, महाराष्ट्राच्या भूमीवर नेमकं मान्सून कधीपासून धडकणार आहे, मान्सूनची हालचाल थांबली, मग खरंच एल निनो सक्रिय झाला आहे का, दुष्काळ खरोखर पडणार आहे का, तर याचीच माहिती आपण घेतोय. पहा, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतोय तो मान्सूनचा कायमस्वरूपीचा पाऊस नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस कधी सरसगट आणि व्यवस्थित पडत नाही. उन्हाळ्याच्या तीव्रते आणि स्थानिक पातळीवर उष्णतेमुळे निर्माण झालेल्या अवकाळी पावसाचा जो मोठ्या थेंबांचा पाऊस असतो, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो, अशी परिस्थिती आहे. पहा, आता सध्याचा पाऊस तुम्ही जर बघितला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पडतोय, त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, त्यानंतर जळगावमध्ये देखील हा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय, तसेच बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळतोय, तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही हा पाऊस पाहायला मिळतोय. मग आता खरंच पावसाची सुरुवात झाली का, मान्सून आला का? कारण की बातम्या आल्या होत्या मान्सून आलाय, मग खरंच मान्सून आला का?
मग खरंच या भागामध्ये अवकाळी पाऊस खरंच आहे का, थेट मग हा परतीचा पाऊस काय कशा पद्धतीने होतोय, जून जुलै या मुख्य मान्सूनच्या पावसामध्ये कशा पद्धतीने प्रमाण राहणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय. पहा पेरणी कधी करायची, काय तारीख असणार, सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा वर्ष 2025चा जर संदर्भ आपण घेतला तर सध्याच्या 2026च्या मान्सूनचं जर विश्लेषण केलं, म्हणजे जर आपण त्या ठिकाणी तुलना केली, म्हणजे 2025चा पावसाळा आणि 2026चा येणारा पावसाळा याची जर तुलना जर करायला गेलं तर तुम्हाला काही पुरावे आपण दाखवतोय. पहा जेव्हा मान्सूनचं वारं खऱ्या अर्थानं सक्रिय होतं तेव्हा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाराचा वेग 70 ते 80 किलोमीटरपर्यंत पोहोचतो. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या पट्ट्यात हे वारे सुरुवातीला तीव्र असतात आणि त्यामुळे ढग पुढे निघून जातात. हे वारे पुढे जाऊन नागपूर विदर्भाच्या भागात ताशी 40 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगानं स्थिरावतात आणि जे पेरणीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झालं. आता पहा तुम्हाला एक इथे मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जर दुष्काळ पडणार आहे, जर दुष्काळाची एवढी चर्चा आहे तर शासन आणि बियाणा कंपन्या नेमकं काय करत आहेत याचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल. पहा शेतकऱ्यांच्या मनात सध्या दुष्काळाची भीती आहे. जर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर यंदा एल निनोचा प्रभाव असणार आहे हे 100% फिक्स आहे. पण एल निनो ज्या वर्षी होता त्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडलाच होता का, तर असं फिक्स नाही. बघा 2023-2024 मध्ये एल निनोचा प्रभाव होता, पण तरी जून जुलैमध्ये पेरण्या झाल्या आणि शेवटी परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावून पिकं वाचवली होती. आता जर अंदाज आपण बघायला गेलं तर IMD, त्यानंतर CFS, त्यानंतर GFS आणि कॅनपिस या मॉडेलचा जर अभ्यास आपण केला तर IMD सांगतंय की 88% पावसाचा अंदाज आहे, तर खाजगी तज्ज्ञ सांगतात 83 ते 85% आहे. पहा गेल्या वर्षीचा अंदाज जर आपण पाहिला तर तो 106% पावसाचा होता, पण पाऊस किती पडला, फक्त 92%. मग इथेच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, जर सरासरी 88% पाऊस पडणार असेल तर मग तो पुरेसा असणार आहे का. आता पहा ज्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी काही भागात 10 वेळा पूर आले, तिथे यावर्षी 2-3 वेळा तरी पूर येतीलच ना. म्हणजे याला सगळा दुष्काळ म्हणणं चुकीचं ठरतंय. जर खरोखर यावर्षी भयानक आणि तीव्र दुष्काळ असता तर सरकारने शेतकऱ्यांपेक्षा आधी बियाणे खत कंपन्यांना उत्पादन कमी करायला किंवा बाजारात न आणायला माल निर्देश दिला असता. तर म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर शासनाची तयारी भरपूर सुरू आहे, म्हणजे तयारी आहे, म्हणजे याचा अर्थ पाऊस येतोय. मग पाऊस कधी येतोय, कधी पेरणी करायची तर लक्षात घ्या 24 मे, 25 मे, 26 मे साधारणपणे आजपासूनच वातावरण बदलते. आज जर उष्णतेची लाट जी आहे विदर्भात कायम राहते, उन्हाचा चटका तीव्र बसणार, पण पावसाची शक्यता आहे. पहा ठाण्यामध्ये, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर इकडे सिंधुदुर्ग, अहिल्यानगरचा बराचसा भाग, त्यानंतर बीडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर लातूरचा भाग, त्यानंतर सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, त्याचबरोबर कोल्हापूर, हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उद्याचा जर भाग बघायला गेलं तर उद्या येलो अलर्ट आहे धाराशिव आणि सोलापूरसाठी. मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर त्या ठिकाणी असणार. त्यानंतर परवा दिवशी जर बघायला गेलं तर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड या भागात वादळी पावसाचा जोर वाढणार. आणि त्यानंतर जवळपास या महिन्याच्या एंडिंगच्या दरम्यान जर आपण बघितलं तर अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. आता हा जो पाऊस आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे. या पावसामुळे उष्णता तात्पुरती कमी होणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण घ्यायला गेलं तर पहा 1 जूनच्या आधी म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होतोय आणि साधारणपणे 8 ते 10 दिवस लागतील महाराष्ट्रामध्ये त्याला यायला. म्हणजे 8 ते 10 जूनच्या आसपास मान्सून दक्षिण महाराष्ट्रातून राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. मग आता पेरणी कधी करायची तर साधारणपणे एक हवामान तज्ज्ञांनी माहिती दिल्यानुसार 15 ते 16 जूनच्या आसपास खऱ्या आणि सुरक्षित पेरण्या करायला हरकत नाहीये. आणि साधारणपणे पेरणीचा काळ हा 16 जूनपासून 23 जूनपर्यंत हा जो आहे तो सुरक्षित काळ मानला जाऊ शकतो. आता पहा जोपर्यंत तुमच्या भागात सलग 2-3 दिवस जोरदार पाऊस होऊन जमिनीत किमान 7 ते 8 इंच पर्यंत खोली राहत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. म्हणजे जिथे वापसा म्हणतो आपण तो वापसा जोपर्यंत होत नाही तर त्यापर्यंत करू नका. साधारणपणे जो पाऊस आहे जून जुलै मध्ये जो आहे तो चांगला पाऊस राहील. ऑगस्टमध्ये थोडा खंड पडेल. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस अगदी जोरदार असेल. तर अशा पद्धतीनं पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे चिंता सोडून द्या, दुष्काळ नाही, फक्त योग्य वेळेची वाट पहा. आता तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस कसा आहे, पेरणीची तयारी कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.